1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यात जमिनीचा मोठा घोटाळा केलाय असे आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आले आणि राज्यात या आरोपांची बरीच चर्चा व्हायरल झाली। 300 कोटीच्या व्यवहारासाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी देण्यात आली। फक्त 48 तासांमध्ये राज्याच्या उद्योग संचालनालयाने ही स्टॅम्प ड्युटी माफ केली असा दावाही दानवेंनी केला। दानवेंचे हे आरोप चर्चेत आले आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी अजित पवारांना घेरायला सुरुवात केली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका मिनिटाच्या आत अजित पवारांचा राजीनामा झाला पाहिजे असं म्हणत राजीनाम्याची मागणी केली। त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय। आता ज्या जमिनीचा व्यवहार झाला ती जमीन ज्या महार वतनदारांची आहे त्यांचं या सगळ्या प्रकरणाबाबत म्हणणंही समोर आलंय। सारखीच कर्जमाफी काय करता, कायमच फुकटात खायची सवय लागलीये असं स्टेटमेंट काही दिवसापूर्वी अजित पवारांनी कर्जमाफीला उद्देशून केलं होतं। हे तेच अजित पवार आहेत ज्यांच्यावर 70,000 कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप बीजेपीने केला आणि नंतर हेच अजित पवार बीजेपी पार्टीत सामील झाले। आता बीजेपीलाही सिंचन घोटाळ्याबद्दल काही आठवत नाही आणि अजित पवारांनाही असला कुठला घोटाळा होता हेही लक्षात नाही। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी एक स्टेटमेंट केलं होतं की आपल्याला शेतकरी कर्जमाफी हा विषयच माहीत नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं आम्ही कुठल्याही जाहीरनाम्यात बोललोच नाही असं अजित पवार ठामपणे सांगत होते। आणि त्याच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी 1800 कोटींची जमीन ही फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आणि 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली। अशा बातम्या कालपासून मीडियावरती बघायला भेटत आहे। पार्थ पवार आणि त्यांचे वडील अजित पवार यांना ही फुकटात भेटलेली जमीन बरी चालते असा प्रश्न आता विरोधकांनी अंबादास दानवेंनीच उपस्थित केला। अजित पवार हे पहाटेच शपथविधी करून लगेचच पुढच्या 24 तासात सिंचन घोटाळ्यामधील क्लीन चिट घेऊन आले होते। हे तेच अजित पवार आहे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष, आमदार, चिन्ह सगळं फोडाफोडी केली आणि सत्तेत जाऊन बसले। आता अजित पवारांची ही मजबुरी काका शरद पवारांनी ओळखलीच असावी, म्हणून तर आतापर्यंत शरद पवारांनी अजित पवारांवरती कुठलीही टीका आजपर्यंत केली नाही। आणि त्यातच शरद पवारांनी एक मोठं स्टेटमेंट केलंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणाशी युती करा, फक्त भाजपाशी युती करू नका। बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर एक पोस्ट केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी आहे, तिचं भांडवल हे 1 लाख रुपये आहे। या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली। एवढ्यावरच हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुद्धा चालवली आहे। 1 लाख भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य होतंय, तेही जमीन महारवतनाची असताना। दुसरी गोष्ट म्हणजे 22 एप्रिल 2025 ला मीडिया कंपनीने IT पार्क उभारण्याचा ठराव केला। आश्चर्य म्हणजे 48 तासांमध्ये उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरची स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली। 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त 500 असं म्हणत अंबादास दानवेंनी पार्थ पवारावर आरोप केले। त्यामुळं अजित पवार अडचणीत आल्याचं बोललं जाऊ लागलं। पण ज्या मीडिया कंपनीचा उल्लेख अंबादास दानवे यांनी केला आहे त्या कंपनीचा आणि पार्थ पवारांचा संबंध काय आहे, तर माध्यमामधल्या बातम्यानुसार अमेडिया होल्डिंग LLP ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी आहे। ही कंपनी डिसेंबर 2021 मध्ये पुण्यात रजिस्टर झाली होती। 4 वर्षापूर्वी या कंपनीची सुरुवात 1 लाख रुपयांच्या भांडवलाने करण्यात आली होती। आता या कंपनीमध्ये 2 पार्टनर आहेत, पहिले म्हणजे पार्थ अजित पवार आणि दुसरे दिग्विजय अमरसिंह पाटील। दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ। 22 एप्रिल 2025 ला अमेडिया कंपनीने IT पार्क उभारण्याचा ठराव केला। या ठरावावर पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची सही असल्याची कागदपत्रही समोर आलेत। त्यानंतर ही फाईल पुढे मंजुरीसाठी पाठवण्यात आली। मग फक्त 2च दिवसात 24 एप्रिलला राज्याच्या उद्योग संचालनालयाकडून अमेडिया कंपनीच्या ठरावाला स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचं प्रमाणपत्र प्राप्त झालं।
त्यानंतर पुढच्या 27 दिवसामध्ये कोरेगाव पार्क भागातील 40 एकर जमिनीचा 300 कोटींना व्यवहार करण्यात आला आणि त्यासाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली गेली असा आरोप करण्यात येतोय। आता अमेडिया कंपनीने ही जमीन 300 कोटींना खरेदी केली असली तरी जमिनीची मूळ किंमत जास्त असल्याचा आरोपही केला जातोय। कोरेगाव पार्कमधल्या जमिनीचा भाव हा 1 स्क्वेअर फीटला कमीत कमी 10,700 रुपये एवढा आहे। त्यामुळे या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 40 एकर जमिनीची किंमत 1800 कोटींच्या पुढे जात आहे। त्यामुळे ही जमीन 300 कोटींमध्ये कशी मिळाली असा सवालही आता विचारला जातोय। तसंच अमेडिया कंपनीचं भांडवल फक्त 1 लाख रुपये दाखवण्यात आलं होतं। मग 1 लाख रुपये भांडवल असणाऱ्या कंपनीकडे 300 कोटींची जमीन खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले असे प्रश्नही विचारले जात आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जमिनीचा व्यवहार झालाय ती जमीन महारवतनाची आहे। कायदे तज्ज्ञांच्या मते महारवतनाचा व्यवहार करता येत नाही। जर महारवतनाच्या जमिनीची विक्री करावीच लागली तर त्यासाठी जमिनीच्या किमतीचा नजराणा सरकारला द्यावा लागतो। पण याबाबतचा कोणताच उल्लेख जमीन व्यवहाराच्या कागदपत्रामध्ये नसल्याचा आरोप केला जातोय। 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार हा 300 कोटींमध्ये होतो आणि त्यासाठी फक्त 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली जाते। आणि हेच जर आमच्या शेतकऱ्यांच्या बाबत लागू झालं असतं तर किती चांगलं झालं असतं। सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांकडे नेमकं पैसा किती आहे हा प्रश्नच आहे, नाही का? कारण 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आजही राहून होतोय। अजून 1 महिन्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि तोपर्यंत काय ट्विस्ट बाहेर येत आहेत ते बघणंही महत्त्वाचं आहे। तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।